नमस्कार मंडळी, मी 4-5 दिवसापासून माझ्या नातूला घेऊन पाचोऱ्याला दवाखान्यामध्ये होतो. 8 वर्ष डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये आलो. त्याची तब्येत चांगली आहे, पण मला एक अनुभव आला. माझं एक यूट्यूब चॅनल आहे पितांबर सपकाळे म्हणून. मला एक अनुभव असा आला की लहान मुलं जर दवाखान्यात आणत असेल तर त्यांचे आजी आणि आजोबा जास्त तळतळ करतात. आणि जे त्यांच्या आईवडील ज्यांचं प्रेम नसतं असं नसतं ते, पण आजी आजोबाचं एवढं प्रेम असतं. कारण मला अनुभव आला, मुलीकडची बी आजोबा आजी येतात आणि मुलाकडची बी आजी आजोबा येतात. इतकं भरभरून प्रेम करतात. याचा अर्थ असा आहे मंडळी, आजी आणि आजोबा हे घराचे संस्कार असतात आणि आई आणि वडील हा घराचा पाया आणि धाक असतात. बहीण आणि भाऊ हे घराचे नाते तिखट आणि गोड असतात. पण संपूर्ण कुटुंब ज्या टायमाला एकत्र जेवतात त्याला घर म्हणतात. जे कुटुंब एकत्र जेवत नाही त्याला बंगला म्हणतात, त्याला फ्लॅट म्हणतात. मग हे आजोबा आणि आजी आणि आजोबा या मुलांवर आणि नातूंवर का प्रेम करतात? कारण की त्यांच्यावरची जी जबाबदारी असते मुलांना मोठं करणं, त्याचं लग्न करणं, नंतर त्याची जबाबदारी संपल्यानंतर आजी आजोबाची जबाबदारी संपत नाही. नंतर आजी आजोबाची जबाबदारी येते ती नातूंकडे. पण त्यांना एक आशा असते की बाबा माझ्या म्हातारपणाची काठी माझे मुलं. आपली भारतीय संस्कृती हिंदू धर्मामध्ये बरेचसे लोक आजी आजोबांना अनाथ आश्रमामध्ये टाकतात. पण त्या आजी आजोबांना असं वाटतं की बाबा माझा नातू तरी मला सांभाळेल, म्हणून आजी आणि आजोबा या नातूसाठी तीळ तुटतात. तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपला हिंदू धर्म आणि आपली जी संस्कृती आहे ही आजी आजोबापासून तयार होते. म्हणजे आजी आणि आजोबांना भरपूर प्रेम करा, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. रामकृष्ण आहे.